नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील 6,56,000 शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी। जे शेतकरी कर्जमाफीसाठी आतुरतेने वाट बघत होते त्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी हे आलेली आहे। कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय बैठक ही आठवड्याभरातच 5,975 कोटीची कर्जमाफी ही रक्कम हे शेतकऱ्यांना पाहिजे आहे। आणि शेतकरी मित्रांनो, यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी कर्जमाफीच्या 55 कोटी रुपयाची तरतूद ही अर्थसंकल्पीय बजेटमध्ये केलेली आहे। आणि आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रशासनाला वेळ आहे कर्जमाफी संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण मोठा निर्णय घेण्यासाठी। जर उच्चस्तरीय बैठकीत याबाबत निर्णय झाल्यास पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीमध्ये वाढीव तरतूद करून ही कर्जमाफी ही होणार असल्याचे सरकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकरी मित्रांनो महत्त्वपूर्ण ही माहिती दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी योजनेतील 6 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न हा मोठा राज्यातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे। भाजप सरकारच्या काळात 2017 मध्ये राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील 6 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी महा-आय-टी अधिकारी आणि महाराष्ट्र सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत या आठवड्यात बैठक होणार आहे। महा-ऑनलाईन कडील कर्जदारांचा डाटा पुनर्स्थापित होत नसल्याने कर्जमाफीत अडथळे येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे महा-ऑनलाईनचे अधिकारी, वित्त विभागाचे सचिव व सहकार विभागाचे सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत यातील अडथळे काढण्याबाबत चर्चा केली जाणार आहे। दरम्यान शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात आश्वासन दिल्याने त्याबाबत कार्यवाही करावीच लागेल। तसेच सहकारी योजनेचा लाभ अन्य शेतकऱ्यांना मिळाला असेल आणि तांत्रिक कारणांनी उर्वरित 6 लाखावरील शेतकऱ्यांना तो मिळत नसेल तर तो अन्याय आहे। नैसर्गिक न्यायाने या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी तांत्रिक कारणाची उकल महा-आय-टीला करावीच लागेल, असे एका सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलेले आहे। तत्कालीन भाजप शिवसेनेच्या सरकारच्या कालावधीत 2017 मध्ये राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित 6 लाखांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तपशील महा-आय-टीला खटपट करून मिळतही नाही। त्यामुळे सरकारला हे कळवण्यात आले। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता सभागृहामध्ये घोषणा केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यातून आता तुम्ही मार्ग काढा अशी विनंती करत सहकार विभागाचे मुख्यमंत्री कार्यालयात फाईल देखील दिली होती। त्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत काहीही करून मार्ग काढा असे आदेश देत या आठवड्याभरात बैठक ही बोलवली आहे। त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात आली होती। ही योजना त्यावेळी महा-ऑनलाईनने तयार केलेल्या पोर्टलद्वारे राबविण्यात आली होती। त्यामुळे आता सुद्धा उर्वरित शेतकऱ्यांना ही योजना त्या पोर्टलद्वारेच राबविण्यात येणे हे अपेक्षित आहे। किंबहुना त्या पोर्टलवर शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा आहे। दरम्यान महाविकास आघाडीने सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना ही जाहीर केली होती 2019 या काळामध्ये। त्यामुळे पहिल्या योजनेत जे पात्र शेतकरी ठरलेले होते, मात्र त्यांना कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना सहकारी कामकाजाचा फटका हा बसलेला होता। परिणामी दुसऱ्या योजनेतही त्यांचे नाव आले नव्हते आणि ते 6 लाख शेतकरी कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानापासून हे वंचित राहिलेले होते। दरम्यान महा-ऑनलाईन बंद होऊन महा-आय-टी हे सुरू करण्यात आली होती। पहिलं म्हणजे 2017 मध्ये महा-ऑनलाईन होती, त्याच्यानंतर 2019 मध्ये दुसरी कर्जमाफी योजना काढली, त्यामध्ये महा-आय-टी आणली। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, महा-ऑनलाईनचा डाटा आता पुनर्स्थापित करू शकत नाही असे पत्र आय-टी विभागाच्या प्रधान सचिवांनी सहकार विभागाला दिले आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात एका व्यवस्थेवरील माहिती दुसऱ्या व्यवस्थेत घेणे हे शक्य आहे। त्यामुळे महा-आय-टीचे कारण
तकलादू असल्याचा दावा सहकार विभागाने करत मुख्यमंत्री कार्यालयाकडे फाईल हे सादर केली। त्यानंतर महाऑनलाईन कंपनीत जे अधिकारी किंवा तज्ज्ञ कर्मचारी होते त्यांना बोलून डाटा पुनर्स्थापित करता यावा याचीही चाचपणी करण्याची सूचना महाआयटीला दिली आहे। डाटा पुनर्स्थापित करण्याची शक्यता तपासून पाहण्यासाठी या बैठकीत चर्चा केली जाणार आहे। त्याच्यानंतरच 6,56,000 शेतकरी जे कर्जमाफीपासून वंचित राहिले होते आणि त्या शेतकऱ्यांसाठी 5,000,975 कोटी रुपये इतकी रक्कम 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी हा आकडा हवा आहे। आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन हिवाळीमध्ये आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी 55 कोटी रुपयांची तरतूद देखील केली होती आणि त्यांनी त्या विधिमंडळामध्ये विधान केले व ग्वाही दिली होती की आम्ही या शेतकऱ्यांची कर्जमाफी हे करणार आहोत। तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, येत्या काही काळामध्ये उशिरा का होईना पण सरकारला कर्जमाफी देणे हे अनिवार्य आहे आणि ते द्यावंच लागेल, कारण दिलेला शब्द हा पाळणे हे त्यांचं काम आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, आता उशिरा का होईना पण 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून हा लाभ मिळणारच आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महत्त्वपूर्ण माहिती आहे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची बांधवांसाठी हा व्हिडिओ शेअर नक्की करावा, जेणेकरून महत्त्वपूर्ण कर्जमाफी संदर्भामध्ये जे शेतकरी 2017 पासून 2016 पासून ज्यांचं थकीत आहे व जे कर्जमाफी मध्ये भेटले असून त्यांनी ते पात्र असून देखील ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांना आता कुठंतरी जाऊन समोर लाभ मिळण्याची शक्यता ही उंचावली आहे। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो।